रामायणामध्ये आपण आत्तापर्यंत 3 कांडांवरती चर्चा केली. बालकांड, अयोध्याकांड आणि अरण्यकांड. तर या 3 कांडांबद्दल चर्चा करून आपण हे जाणून घेतलं की प्रभू श्री रामचंद्रांना वनवास झाला आणि वनवासानंतर जेव्हा ते पंचवटी इथे आले तेव्हा शूर्पणखा आली आणि शूर्पणखानी या ज्या राम आणि लक्ष्मण यांच्यावरती मोहित झाली. त्यांनी तिची अट मान्य नाही केल्यामुळे ती रावणाकडे गेली आणि रावणाने सीतामातेचं अपहरण केलं. तर अशा या सर्व गोष्टी आपण पाहिल्या, ज्यामध्ये आपण जाणून घेतलं की जेव्हा माता सीतेचं अपहरण होतं तेव्हा भगवान श्री रामचंद्र सैरभैर इकडे तिकडे पळतायत आणि सीतेचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत. आणि मग पुढे पुढे जसं जसं जातील तसं तसं त्यांना या शबरी किंवा कबंद या कबंद राक्षसांनी विशेषतः त्यांना सांगितलं की दक्षिणेकडे सीतामाते या दक्षिणेकडे तुम्ही जा आणि तिथे तुम्ही जो पंपा सरोवर आहे किंवा ऋषीन्मुख पर्वत आहे तिथे तुम्हाला सुग्रीव भेटतील आणि सुग्रीव भेटल्यानंतर त्यांच्याशी मैत्री करा आणि मग पुढचा मार्ग सुग्रीव दाखवतील, असं जेव्हा कबंदनी वर्णन केलं त्यानंतर भगवान श्री रामचंद्र आणि लक्ष्मण दोघेही पंपा सरोवर इथे जाण्यास निघालेले आहेत. इथपर्यंत आपण चर्चा केली. आपण जेव्हा रामायणाची चर्चा करतोय तेव्हा प्रत्येक कांडाचं काहीतरी विशेष महत्त्व आहे. मग त्याला आध्यात्मिक कोणातनं कसं पाहायचं हे पण आपण जाणून घेतलं पाहिजे. जसं आपण पहिला बालकांड आहे, तर त्या बालकांडामध्ये काय आहे, तर त्यामध्ये भगवंतांचं अवतरण आहे. गुरुकुलमध्ये भगवंतांची शिक्षा झालेली आहे. विश्वामित्रांवरती कृपा झालेली आहे आणि विश्वामित्रांनी पण भगवंतांवरती कृपा केलेली आहे आणि सीतामातेचं स्वयंवरून ते अयोध्येला सर्वजण आलेले आहेत. तर अशा प्रकारे जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीमध्ये बघतो त्यानंतर त्याच्यातनं प्रत्येक कांडामधनं आपल्याला काहीतरी विशेष बाब, काहीतरी विशेष शिकवणूक मिळणार आहे, ती मात्र आपण घेतली पाहिजे. रामायण ऐकणं, गोडीनं ऐकलं त्याच्यानं आपली चेतना शुद्ध होणार आहे हे जरी खरं असलं तरी पण प्रत्येक कांडामध्ये भगवंतांचं त्यांच्या भक्तांशी असलेलं आदान प्रदान, त्यांच्या भक्तांविषयी असलेलं प्रेम आणि भक्तांनी केलेला त्याग, भक्तांनी दाखवलेला विश्वास, भक्तांनी भगवंतांवर केलेलं प्रेम, या गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. म्हणून प्रत्येक कांडामध्ये काही ना काही विशेष महत्त्व आहे, ते पण आपण जाणून घेतलं पाहिजे. जसं उदाहरणार्थ बालकांडामध्ये मुख्य शिकवणूक आहे ती म्हणजे विश्वास आणि प्रेम याच्यावरती. विश्वास आणि प्रेम या दोन्ही गोष्टी आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या पूरक आहेत. या 2 गोष्टी असल्या तरच आपली आध्यात्मिक प्रगती चांगली होऊ शकते. या प्रत्येक गोष्टीतनं आपण या विश्वासाने, या प्रेमाने हे आपण जाणून घेऊ शकतो की आपण भगवंतांचे अंश आहोत आणि सर्वात खरा आनंद कशात आहे, तर भगवंतांची निस्वार्थ सेवा करणे, भक्ती करणे यातच खरा आनंद आहे. आणि भगवंत कधी ना कधी आपल्यावर कृपा करतात. जसे आपण पाहिलं की अहिल्यावरती कृपा केली भगवंतांनी, विश्वामित्रांवरती कृपा केली, कुठल्या ना कुठल्या प्रकाराने भगवंत प्रत्येकावर कृपा करतात आणि ही गोष्ट जाणून आपण त्या प्रत्येक कांडाकडे पाहिलं पाहिजे. हे विशेषतेने आपण हे समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर अयोध्या कांडामध्ये काय आहे, तर आपण कथा ऐकताना आपण बघितलं की कसा प्रभू श्री रामचंद्रांना राजा करण्याचं घोषित करण्यात आलं आणि मग माता कैकेयीने एक षडयंत्र रचलं. त्यानंतर षडयंत्रामध्ये त्यांनी 2 अटी घातल्या, भरताला राज्य आणि श्रीरामांना वनवास. आणि याच सर्व धक्क्यामधनं महाराज दशरथांना सावरता आलं नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. तर या कांडातनं पण आपण या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या शिकू शकतो. कारण जो इथे परत भरत आल्यानंतर भरतानी पाहिलं आणि त्यांनी जेव्हा सगळ्या गोष्टी ऐकल्या तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ही गोष्ट माझ्या मनाच्या विरुद्ध आहे. मला या अशा कुठल्याही गोष्टीचा मोह कधीही नव्हता आणि कधी नसणार आहे. मला माझ्यासाठी भगवान श्री रामचंद्र किंवा श्रीराम माझे जे मोठे भाऊ आहेत ते सर्वस्व आहे. तर यामधनं आपण काय शिकू शकतो, तर त्यामधनं आपण त्याग आणि सहनशीलता या 2 गोष्टी शिकू शकतो.
म्हणजे या सर्व गोष्टी आहेत त्याच्यात, त्याच्यात काही संशयच नाही आहे. परंतु मुख्य काय गोष्टी आहेत त्यामध्ये त्याग आणि सहनशीलता जी आपण भरतांकडनं शिकू शकतो. एवढ्या गोष्टी होतानाही भगवंतांनी एवढा म्हणजे भगवंत स्वतःही दाखवतायत की कसा त्याग करायला पाहिजे आणि कसं सहनशील व्हायला पाहिजे. त्याचबरोबर भगवंतांचा जो भक्त आहे तो पण हेच दाखवतोय की प्रत्येक संकट, प्रत्येक गोष्टीत कष्ट, लोक दोष देणार, या गोष्टी सर्व गोष्टी असताना देखील आपण या गोष्टींना कसं पाहिलं पाहिजे हे भरत महाराज शिकवतात. ते सांगतात की या गोष्टी आपल्याला भगवंतांची इच्छा आहे, योजना आहे, या दृष्टीनं आपण पाहिलं पाहिजे आणि त्या गोष्टी आपण सहन केल्या पाहिजे. जसं साधन आणि साधना यामधला फरक समजून घेतला पाहिजे की भरतांद्वारे आपण समजून घेऊ. एवढं साधन त्यांच्याजवळ होतं, राज आश्रय होता त्यांच्यासमोर, तरी पण त्यांनी साधना म्हणजे भगवंतांच्या पादुकांचं पूजन करून ते पुढचं राज्यकारभार भगवान श्रीरामांचा हे राज्य आहे असं समजून त्यांनी चालवला. तर अशा गोष्टींमधनं हे खरे भक्तीचे आधार आहेत हे आपण समजून घेऊ शकतो, ते अयोध्या कांडामधनं. तसाच अरण्यकांडामधनं आपण या शूर्पणखेच्या तिचा जो मोह आहे किंवा या सर्व गोष्टींपासून आपण समजू शकतो की जे आकर्षण आहे इंद्रियांचं किंवा मायापासून कसं सावध राहिलं पाहिजे हे आपण या गोष्टीमधनं समजून घेऊ शकतो. स्वतः सीता माता पण उदाहरण प्रस्तुत करतात की एका हरणाच्या मोहापायी त्यांचं अपहरण झालं आणि त्यांना एवढे कष्ट सोसावे लागले. का? तर केवळ त्या रामापासून दूर गेल्या किंवा राम त्यांच्यापासून दूर गेले आणि त्यामुळे या गोष्टी त्यांना कष्ट सोसावे लागले. तर अशा प्रत्येक कांडामधनं आपण काही ना काही समजून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे आज जेव्हा आपण किष्किंधा कांडाची सुरुवात करतो तेव्हा आपण पाहू शकतो की अनेक गोष्टी आहेत, तरी पण काही महत्त्वाचे प्रसंग जसे म्हणजे भगवंतांचा सर्वात श्रेष्ठ आणि जवळचा भक्त जो आहे तो हनुमानजी त्यांची वाट पाहत आहेत आणि हनुमानजीची आपली आज भेट होणार आहे, राम आणि हनुमानजींची. त्याचबरोबर हनुमानजी सुग्रीवाशी मैत्री करून देणार आहे आणि मग सुग्रीवाच्या मैत्रीचं नातं किंवा मैत्री कशी असावी हे पण आपल्याला प्रभू श्रीरामचंद्र आणि सुग्रीव हे दर्शवून देतील. तर अशा प्रकारे आपण हे जाणून घेतलं पाहिजे की या थोडक्यात ह्या साधनेच्या शक्ती आहेत सर्व गोष्टी, तर या पण आपण समजून घेतल्या पाहिजे. जसं इथे आपल्याला समजून घेता येईल की गुरु आणि शिष्यत्वाचं संबंध कसा असतो, गुरुचा आणि त्यांच्या शिष्याचा, ते पण आपण समजून घेऊ शकतो. आणि जर आपल्याकडनं भगवंतांचं विस्मरण झालं तर काय गोष्टी होऊ शकतात, या गोष्टी आपण या सर्व कांडांमधनं शिकू शकतो. विशेषतः आपण आज जेव्हा किष्किंधा कांडाची सुरुवात करतोय तेव्हा भगवंतांची आणि भक्ताची जी मैत्री आहे त्याबद्दल भगवंत कसे मैत्रित्व नाताने कसे वागतात भक्तांशी, तेव्हा त्याचबरोबर भक्तांनी कसं वागायला पाहिजे हे पण आपल्याला तिथे समजून येतं. तर अशा प्रकारे किष्किंधा कांडाची सुरुवात आपण पाहिलं की सीतामातेचं अपहरण झालेलं आहे आणि जेव्हा सीतामातेचं अपहरण झालेलं आहे आणि जटायूनी जेव्हा आपण पाहिलं की जटायू अत्यंत चिकाटीने किंवा अत्यंत शूरतेने रावणाशी सामना केलेला आहे. जटायूनी खूप मोठा विरोध केला, परंतु दुर्दैवानं रावणाला यश आलं आणि रावणाला जेव्हा यश आलं तेव्हा रावणाने या जटायूला पूर्णपणे जखमी केलं आणि तिथे सोडून दिलं. तर आणि त्यानंतर दोन गोष्टी यामध्ये आचार्य सांगतात त्या खूप महत्त्वाच्या आहेत की दोघांनाही भगवंतांची सेवा करताना किंवा जसं आपण म्हणतो की जेव्हा रावण आला याच्याकडे मारीचकडे आणि त्याला म्हणला की तुला माझ्या हातून मारायचंय का रामाच्या हातून मारायचंय, तेव्हा मरीचचा भाव काय होता की तुझ्या हातून मरण्यापेक्षा कमीत कमी प्रभू श्रीरामचंद्रांच्या हातून जर मरण आलं तरी माझ्यासाठी ते चांगलं आहे. मग आपल्याला कधी कधी विचार येऊ शकतो की खरं तर भगवंतांकडनं मरण आलेलं आहे तर मग ते चांगलं आहे, परंतु एका दुसऱ्या दृष्टिकोनातून त्याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ती गोष्ट पण चुकीची आहे. जरी भगवंतांच्या हातून आपल्याला मरण येत असलं तरी आपण भगवंतांच्या विरुद्ध जाऊन आपण ते कार्य करतोय, ही फार मोठी चूक मरीची करत होता. जर मरीची म्हणला असता मी जर
तुझ्या म्हणजे रावणाला म्हणला असता, मी तुझ्या हातून मरण स्वीकारणं पसंत करेल, परंतु भगवंतांच्या विरुद्ध जाणं मला योग्य वाटत नाही. तर आपण समजून घेऊ शकतो की तो भाव योग्य होता. जसा इथे आपण जटायूचा भाव पाहू शकतो, की शेवटपर्यंत जटायू रावणाशी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देत राहिला, परंतु जेव्हा पूर्ण जखमी झाला, पूर्ण निशक्त झाला, तेव्हाच त्यांनी रावणाला जाऊ दिलं, अन्यथा अतिशय प्रखरतेनं तो विरोध करत होता. तर अशा प्रकारे जाणून घेऊ शकतो की जेव्हा जटायूनी त्यांना सांगितलं की रावणाने सीतेला पळवून नेलेलं आहे आणि तुम्हाला तिचा शोध घ्यायचा आहे, परंतु रावणाचं जे लोकेशन होतं किंवा जे स्थान होतं ते अत्यंत गुपित होतं. रावणाच्या अनेक ठिकाणी वास्तव्य होते. तो त्यामुळे रावण कुठल्या दिशेला गेला असेल, कसा गेला असेल हे माहीत नव्हतं. त्यामुळे त्यांनी त्यांचा शोध घ्यायचा ठरवला आणि जेव्हा त्यांनी शोध घेत जेव्हा ते कबंद या राक्षसापर्यंत पोहोचले, तेव्हा कबंदने त्यांना सांगितलं की रावणाने सीता मातेला दक्षिणेकडच्या दिशेला घेऊन गेलेले आहेत, त्यामुळे तुम्ही तिकडे जावं आणि तिकडे तुम्हाला सुग्रीवाशी मैत्री करावी आणि सुग्रीव तुम्हाला पुढची माहिती देईल किंवा तुम्हाला पुढची मदत पोहोचेल. तर अशा प्रकारे पुढे पंपा म्हणजे आपण पाहिलं की शबरीची भेट झालेली आहे श्रीरामांची आणि शबरीचं अनेक वर्षाची तपस्या जेव्हा भगवान श्रीरामचंद्रांचं दर्शन झाल्यानंतर तिने तिचा देह सोडला आणि ती वैकुंठात गेली. आणि त्यानंतर पुढे त्यांनी पंपा सरोवराच्या दिशेने जिथे आपण पाहिलं की मातंग मुनी किंवा मातंग ऋषींचा जो आश्रम होता, तर तो पूर्ण जो भाग होता तो मातंग ऋषींचा होता. पंपा सरोवर जे किष्किंधा आत्ताचं कर्नाटकमध्ये येतं. तर जेव्हा हे दोघे राम आणि लक्ष्मण जेव्हा किष्किंधामध्ये प्रवेश करतात त्या मातंग मुनीच्या त्या ऋषीन्मुख पर्वताच्या तिथे, अत्यंत सुंदर, अत्यंत इतका हिरवागार सुंदर नद्या असा असलेला तो प्रदेश पाहून रामाला वारंवार सीता मातेची आठवण येते. सीता सीता करत राम मोठमोठ्याने ओरडत आहेत, इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करतायत, झाडांना विचारतायत, नदीला विचारतायत, फुलांना विचारतायत आणि लक्ष्मण वारंवार त्यांना समजून सांगतोय, त्यांना शांत करतोय. तर अशा अवस्थेत ते पंपा सरोवराच्या इथपर्यंत येऊन पोहोचतात आणि हा जो प्रदेश आहे तिथे वास्तव्य आहे ते आहे सुग्रीवाचं, ज्यांच्या शोधामध्ये राम तिथपर्यंत आलेले आहेत. राम आणि लक्ष्मण जेव्हा त्या भागामध्ये येतात तेव्हा वरतून त्या जो पर्वत आहे तिथून तिथे सुग्रीव आणि त्यांचे काही मंत्री, 4 मंत्री आहेत, ते बसलेले आहेत आणि ते जेव्हा पाहतायत की कोणीतरी युवक जे अत्यंत तेजस्वी युवक आहेत आणि त्यांच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे आणि असे युवक या दिशेने येत आहेत, हे पाहिल्यानंतर सुग्रीवाच्या मनामध्ये पहिल्यांदा तर भीती उत्पन्न झाली. सुग्रीवला वाटलं, कारण सुग्रीवाचा जो मोठा भाऊ आहे बाली, त्याचं आपण विस्तृतपणे त्यांची लीला तर पाहणार आहोत, परंतु त्या बालीनी आपल्यासाठी कोणीतरी असे 2 देवता पाठवले आहेत ज्यांच्याद्वारे आपला वध किंवा आपला मृत्यू होऊ शकतो, अशी भीती जेव्हा सुग्रीवाच्या मनात आली, तेव्हा सुग्रीवाने त्यांना त्याच्या मंत्री जे बाजूला होते त्यामध्ये मुख्यमंत्री जे होते ते म्हणजे आपले हनुमानजी होते आणि हनुमानजींना सांगितलं की तुम्ही अत्यंत, जेव्हा हनुमानजीची स्तुती करतात ते पहिल्यांदा सुग्रीव, की तुम्ही अत्यंत बुद्धिमान, चातुर्य, तुमच्याकडे अनेक सिद्धी आहेत, तर त्या सिद्धी तुम्ही त्या सिद्धी वापरून तुम्ही पहिले तर हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा की हे 2 युवक कोण आहेत, हे या दिशेने का येत आहेत, यांची काय इच्छा आहे. मला असं वाटतंय की कदाचित यांना बालीने पाठवले आणि मलाच मारण्यासाठी पाठवले, असा एक मला संशय आहे. त्यामुळे तुम्ही जावं आणि चेक करावं अशी विनंती ते हनुमानजीला करतायत. आणि मग हनुमानजी त्यांची आज्ञा घेऊन, कारण हनुमानजी एक अत्यंत सुग्रीवांच्या मंत्री आहेत आणि अत्यंत प्रामाणिकपणे सुग्रीवाला सहाय्य करते, कारण त्यांचे गुरु जे आहेत ते म्हणजे सूर्यदेव आहेत आणि त्या सूर्यदेवांना त्यांनी वचन दिलं की सूर्यदेवाचे पुत्र आहेत सुग्रीव, आणि सूर्यदेवांनी जेव्हा सांगितलं की
हनुमानजींना की तुम्ही माझ्या मुलाला म्हणजे माझ्या पुत्र सुग्रीवला तुमच्या पूर्ण आयुष्यभर त्याची साथ द्या. त्याला कधीही एकटं सोडू नका. किती संकट आले तरी तुम्ही त्यांना त्यांच्याबरोबर राहा. असं सूर्यदेवांनी जेव्हा विनंती केली हनुमानजींना, तेव्हा हनुमानजी पूर्णपणे सुग्रीवाच्या सहाय्यासाठी पूर्ण जीवनभर त्यांचं सहाय्य करत राहिले. तर अशा अशा प्रकारे सुग्रीव विनंती करतात हनुमानजींना. हनुमानजींना किंवा हनुमानजींनी हा वर कशामुळे किंवा सूर्यदेवाने हा वर कशामुळे मागितला होता हनुमानजींना किंवा हे वचन कशासाठी मागितलं होतं, तर त्याचा मागे असा छोटीशी एक कथा अशी आहे की जेव्हा हनुमानजींना ज्ञान पाहिजे होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सूर्यदेव हे सर्वात योग्य असे गुरु आहेत, त्यांच्याकडनं आपण ज्ञान घ्यायला पाहिजे. आणि मग ते जेव्हा सूर्यदेवांकडे गेले तेव्हा सूर्यदेव त्यांना म्हणाले की मी फक्त एका वेळी फक्त 60 लोकांना ज्ञान प्रदान करतो, कारण माझ्या रथामध्ये आणि मी ज्ञान प्रदान करताना मी जेव्हा प्रदक्षिणा मारतो पृथ्वीभोवती तेव्हा हे ज्ञान प्रदान करत असतो. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आणि या 60 जण आत्ता माझ्या रथामध्ये अनेक ऋषीमुनी बसलेले आहेत आणि थोडक्यात त्यांनी सांगितलं की या रथाची कॅपॅसिटी फुल झालेली आहे, त्यामुळे आता रथामध्ये बसायला जागा नाही, तर तुम्ही पुढच्या वेळेस या. परंतु हनुमानजी म्हणाले की बसायला जागा नाही तर ठीक आहे, मग मी तुमच्या बरोबर चालेल. तर ते म्हणाले मी माझा वेग खूप आहे आणि तो तुम्हाला गाठणं अत्यंत कठीण आहे. हनुमानजी म्हणाले वेगाची काळजी करू नका, मी निश्चितपणे मला ज्ञान प्राप्त करायचं आहे तर ते मी तेवढी तपस्या करायला तयार आहे. असं म्हणतात की जेव्हा सूर्यदेव ज्ञान प्रदान करत होते तेव्हा हनुमानजी उलटे पळत होते आणि त्यांच्याकडनं ते ज्ञान ग्रहण करत होते. आणि जेव्हा सूर्यदेवांनी हे पूर्ण ज्ञान हनुमानजीला दिलं तेव्हा हनुमानजींनी हे ज्ञान पूर्णपणे एवढे थोडक्यात आपण जी चर्चा करतोय ती हनुमानजींच्या बुद्धिमत्ता किती श्रेष्ठ आहे किंवा हनुमानजी किती बुद्धिमान आहेत, किती हुशार आहेत हे आपल्याला या गोष्टीवरनं समजून येऊ शकतं. तर अशा प्रकारे त्यांनी हे ज्ञान एका सूर्यदेवाच्या त्या उलट पळत पळत हे ग्रहण केलं होतं. आणि अशा प्रकारच्या सर्व वेदांचं, सर्व उपनिषदांचं, सर्व गोष्टींचं ज्ञान पूर्ण वेदांती ज्ञान त्यांच्याकडे हे आलं होतं सूर्यदेवाकडनं. तर अशा प्रकारे ज्ञान घेऊन जेव्हा त्यांनी विचारलं सूर्यदेवाला की मी गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही सुग्रीवाबरोबर तुमचं पूर्णपणे त्याच्या संरक्षणामध्ये किंवा त्याला सहाय्य करण्यासाठी आयुष्य तुमचं घालवावं अशी माझी विनंती आहे. असं म्हणल्यावर हनुमानजींनी त्यांचं वचन पाळलं आणि ते पूर्णपणे त्यांच्या सुग्रीवांबरोबरच सहाय्यासाठी होते. तर जेव्हा राम आणि लक्ष्मण त्या भागामध्ये आले तेव्हा हनुमानजींना विनंती केली आणि हनुमानजी आपलं रूप बदलून एका ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि ते त्या दोघांकडे गेले पाहण्यासाठी की हे दोघं कोण आहेत, कशासाठी आले आहेत, यांना काय पाहिजे, हे खरंच बालीचे दूत आहेत का किंवा बालीचा काही संदेश घेऊन आलेत का किंवा बालीच्या काही कांडासाठी किंवा बालीला काही योजना आहे का बालीची, या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी जेव्हा हनुमानजी त्या दोघांकडे पोहोचले तेव्हा या दोघांना पहिले पाहिलं त्यांनी. आणि जेव्हा दोघांनी एकमेकांना पाहिलं तेव्हा, कारण या दोघांना सुग्रीव पाहिजे होते, सुग्रीवाचा थोडक्यात पत्ता विचारत ते चालले होते आणि इकडे हनुमानजी त्यांच्या माहितीस्तव आले होते, त्यांची माहिती घेण्यासाठी आले. आणि जेव्हा दोघे एकमेकांसमोर आले तेव्हा हनुमानजींनी औपचारिकरित्या त्यांना प्रणाम केला. त्याचबरोबर राम आणि लक्ष्मणांनी त्या दोघांना त्यांना हनुमानजीला प्रणाम केला. हनुमानजी एका अत्यंत तेजस्वी आणि एका अत्यंत पंडित अशा वेशामध्ये होते आणि त्याच्यामध्ये तर हनुमानजींना ज्ञानाची तर पूर्णपणे प्राप्ती होती. सर्व 4 प्रकारचे वेद त्यांना अत्यंत हुशारीने किंवा पूर्ण वेदांचं ज्ञान होतं. आणि जेव्हा ते परिचय विचारतात हनुमानजी की तुम्ही कोण आहात, तेव्हा त्या दोघांनी त्यांचा परिचय दिला. प्रथमतः लक्ष्मणनी सांगितलं की मी यांचा भाऊ आहे आणि हे माझे मोठे भाऊ असून हे दशरथ नंदन यांचे सुपुत्र आहेत प्रभू श्रीराम. आणि जेव्हा हे नाव ऐकल्यानंतर हनुमानजींना लक्षात आलं की आपण दशरथांचे सुपुत्र
राम यांचं प्रत्यक्ष दर्शन घेतोय आणि लक्ष्मण हे त्यांचे लहान भाऊ आहेत. आणि मग तेव्हा या दोघांनी परिचय दिला आणि त्यांनी सांगितलं की असं असं झालेलं आहे आणि आम्ही सीतेच्या शोधात आलेलो आहे आणि आम्हाला सुग्रीवला भेटायचं आहे, कारण सुग्रीव आम्हाला सहाय्य करेल अशी आशा आहे. अशा प्रकारचे वचन जेव्हा या दोघांनी त्यांच्याबरोबर बोलले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे बालीचे कोणी दूत किंवा या कटामध्ये सामील नसून हे काहीतरी आपल्या मदतीसाठी आले आहेत. आणि मग त्यानंतर हनुमानजींनी स्वतःचा वेश जो मूळ वेश आहे तो त्यांच्यासमोर प्रकट केला आणि त्यांना सांगितलं की मी हनुमान आहे आणि मी सुग्रीवाच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री आहे आणि मला सुग्रीवानी पाठवलं, कारण तुमच्या दोघांना पाहिल्यानंतर आम्हाला असा संशय आला, त्यामुळे आम्ही हा वेश बदलून आलो. पण मला आनंद झालाय. आणि त्यावेळेस मग हनुमानजी स्वतःचा परिचय देतात, अत्यंत सुंदर परिचय देतात की ते स्वतः केसरी नंदन आहेत, सुपुत्र आहेत, अंजनीचे सुपुत्र आहेत आणि मी तुम्हाला त्या दोघांकडे घेऊन जाणार आहे असं सांगितलं. तेव्हा प्रभू श्रीरामचंद्र हनुमानजींच्या गळ्याकडे पाहत म्हणतात की हा जो तुमच्या गळ्यामध्ये जो हिरा लटकलाय तर तो मला खूप सुंदर आणि छान वाटला. ज्या क्षणी हे वाक्य हनुमानजीच्या कानावर पडलं त्या क्षणी त्यांच्या लक्षात आलं की हेच भगवान श्रीरामचंद्र आहेत, कारण त्यांना जो हा हार ब्रह्मदेवाने दिला होता, त्या ब्रह्मदेवाने जेव्हा तो हार दिला आणि त्यामध्ये जो हिरा दिला होता, तर तो जो हिरा आणि हार होता तो अदृश्य होता, तो कोणाला दिसत नव्हता. आणि त्यांनी जेव्हा ब्रह्मदेवांनी हनुमानजींना सांगितलं की ज्या क्षणी जो व्यक्ती हा तुमच्या गळ्यातला हिरा आणि त्याच्या लागलेला हार ह्या दोन गोष्टी पाहू शकेल, तर तीच व्यक्ती तुमचे भगवान श्रीराम आहेत हे जाणून घ्या, कारण हा जो हार आहे तो कोणाला इतरांना साधारण मनुष्याला दिसणार नाही. आणि ज्या वेळेस त्यांनी हा हिरा आणि त्याचा हार पाहिला, ज्याचं वर्णन प्रभू श्रीरामचंद्रांनी केलं, त्यावेळेस अतिशय आनंदाने हनुमानजींना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी साष्टांग दंडवत घातला, कारण प्रत्यक्ष ज्यांची आराधना आपण करतोय ते प्रभू श्रीरामचंद्र आपल्या समोर आहेत, त्यांचं दर्शन आपण घेतोय, याचा अत्यंत आनंद त्यांना झाला. आणि त्यांनी ह्या गोष्टी जेव्हा ब्रह्मदेवाचा वर त्यांना सांगितला तेव्हा प्रभू श्रीरामचंद्र हसले आणि म्हणाले ठीक आहे, पण आपण आत्ता वेगळ्या कार्यासाठी आलेलो आहोत आणि आपल्याला जायचं आहे ते सुग्रीवांकडे, मला तिकडे घेऊन जा. असं म्हणल्याबरोबर हनुमानजी म्हणाले ठीक आहे, मी तुम्हाला दोघांनाही घेऊन जातो, तुम्ही माझ्या खांद्यावर बसा. परंतु जेव्हा हनुमानजी खांद्यावर बसा असं म्हणले तेव्हा लक्ष्मणजी हसले आणि म्हणाले तुम्ही आमच्यासारखे साधारण प्रकृतीचे दिसताय, मग आमच्या दोघांना कसे काय तुम्ही उचलून नेणार. त्यावेळेस हनुमानजींनी त्यांना रामांना आणि लक्ष्मणांना प्रणाम केला आणि त्यांची जी प्रकृती आहे तिचा विस्तार केला आणि ते अगदी म्हणजे जवळपास रामायणामध्ये वर्णन आहे त्याप्रमाणे ते अत्यंत विशाल झाले. आणि जेव्हा विशाल झाले तेव्हा त्यांनी हात पुढे झुकवून त्या दोघांनाही आपल्या खांद्यावर बसवलं आणि या खांद्यावर बसवून ते पुढे या ऋषिमुख पर्वतावरती म्हणजे जिथे सुग्रीव बसलेले तिथे त्यांना घेऊन जाऊ लागले. आणि मग रस्त्याने जाताना म्हणजे जेव्हा डोंगरावरून त्या नदीवरनं जात आहेत तेव्हा राम आणि लक्ष्मण अत्यंत प्रसन्नतेने हसतायत आणि हनुमानजीचं अभिनंदन करतायत की हनुमानजी इतक्या सहजतेने आम्हा दोघांना सुग्रीवकडे घेऊन जात आहेत याचा आनंद झालाय आणि दोघेही याच्यावरती बसून ते पुढे चालले. तर आपण पाहू शकतो की अशा प्रकारचा सुंदर पर्वत, तिथे अत्यंत सुंदर अशा नद्या, अत्यंत सुंदर असे जे मोठे मोठे दगड आहेत, शिला आहेत, त्या खूप अजूनही तिथे बघायला सुंदर आहेत. तर तेव्हा किती सुंदर असे याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. तर हे जे आहे ते पंपा सरोवर आहे आणि तिथून मग ते ऋषिमुख पर्वतावरती त्यांना घेऊन गेलेले आहेत. आणि जेव्हा घेऊन गेले, जेव्हा सुग्रीवाकडे घेऊन गेले तेव्हा
सुग्रीवाने पहिल्यांदा परिचय विचारला, तेव्हा हनुमानजींनी परिचय करून दिला की हे दशरथ नंदन श्रीराम आहेत, हे त्यांचे लहान भाऊ लक्ष्मण जे आहेत. आणि तेव्हा मग त्यांनी त्यांचं येण्याचं प्रयोजन सांगितलं की असं असं झालेलं आहे आणि यांच्या पत्नी म्हणजे हनुमानजी सांगतात यांच्या पत्नी सीता यांचं अपहरण या दुष्ट रावणाने केलेलं आहे आणि ते त्यांच्या शोधार्थ निघालेले आहेत आणि त्यांना आपली मदत हवी आहे किंवा आपल्या मदतीसाठी ते इथपर्यंत आलेले आहेत. तर त्यांनी सांगितलं की आपल्या मदतीसाठी आणि मला असं वाटतं की आपण यांची मदत केली पाहिजे, असं जेव्हा हनुमानजी म्हणतात तेव्हा सुग्रीवाला तो प्रस्ताव मान्य होतो. त्याची खात्री पटते की हे काही दुष्ट हेतूने आलेले नाही आहेत, तर यांचा चांगला हेतू आहेत आणि आपण त्यांची मदत केली पाहिजे. असा जेव्हा सुग्रीव मैत्रीचा हात पुढे करतात श्रीरामचंद्रांच्या समोर, तेव्हा प्रथमतः ते त्या दोघांनाही बसायला आसन देण्यासाठी तिथली एक सुंदर जी फांदी असते ज्याला सुंदर सुंदर फुलं जडलेले आहेत, तर अशा फुलं जडलेल्या फांदीला काढून ते श्रीरामांच्या तिथे ठेवतात आणि त्यांना बसण्याची विनंती करतात. परंतु इथे एक छोटासा निरीक्षण असं आहे की जेव्हा ते श्रीरामांसमोर फांदी ठेवतात बसण्यासाठी, परंतु अनावधानाने त्यांच्या लक्षात येत नाही आणि ते लक्ष्मणासमोर फांदी ठेवत नाही. आणि जेव्हा लक्ष्मणासमोर फांदी ठेवत नाही तेव्हा लक्ष्मणाला तिथे बसायला काहीच जागा नसते आणि मग लक्ष्मण एक थोडा वेळ का होईना थोडं त्यांना बसायला जागा दिली नाही या विचारात असतानाच हनुमानजी पटकन दुसरी फांदी तोडतात आणि लक्ष्मणजींना बसायला जागा देतात. तर इथे घटना अशी घडते की अनावधानाने का होईना किंवा कुठल्याही गोष्टीचा हेतू नसताना जरी एखाद्या मनुष्याचा इथे अपमान झाला तरी प्रभू श्रीरामचंद्र आपल्या भक्ताचा अपमान सहन करत नाहीत. तर थोडक्यात प्रभू श्रीरामचंद्रांनी हा अपमान जो आपल्या भावाचा झाला किंवा आपल्या भक्ताचा झाला हा त्यांनी लक्षात ठेवला. थोडक्यात ही गोष्ट आपल्यासाठी कटाक्षाने पाळण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे की कुठल्याही वैष्णवाचा कुठल्याही भक्ताचा अपमान भगवंत सहन करत नाही, कारण पुढे मग भगवंत या छोट्याशा अपमानाचा पण बदला घेतात. जसं भगवंत जेव्हा बालीला मारण्यासाठी पहिल्यांदा जातात तेव्हा राम बाण मारतच नाहीत आणि सुग्रीव खूप मार खातो आणि मग परत येतो आणि मग जेव्हा दुसऱ्यांदा जातो तेव्हा मग बाण मारतात. तर एक आचार्य विश्लेषण करताना सांगतात की ज्या वेळेस लक्ष्मणाला ती फांदी दिली नाही बसायला, तर तो एक छोटासा जो अपराध होता तर तो भगवंतांनी लक्षात ठेवला आणि त्याच्यासाठी त्याला मार खावा लागला. असो, तर अशा प्रकारे दोघेही बसतात आणि मग सुग्रीव प्रस्ताव ठेवतात, राम त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवतात की आपण मैत्री केली पाहिजे, तुम्ही आमची मदत केली पाहिजे. या सर्व गोष्टी झाल्यानंतर हनुमानजी या मैत्रीची साक्ष म्हणून तिथे अग्नी पेटवतात आणि जेव्हा अग्नी पेटवतात तेव्हा दोघंही त्याला प्रदक्षिणा मारून त्या अग्नीच्या साक्षीने मैत्री निभवण्यासाठी कटिबद्ध होतात. आणि जेव्हा या मैत्रीचा आदान प्रदान होतं, दोघांच्याही दुःखाचं कारण हे एकमेकांना समजून घेतात किंवा समजून सांगतात. त्यानंतर कोणी कसं काय करायचं याची योजना आखण्यासाठी ते विचार करू लागतात. तर अशा प्रकारे पहिल्यांदा जेव्हा सुग्रीवाचा प्रभू श्रीरामचंद्राचा प्रस्ताव आहे तो म्हणजे सुग्रीव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी राम आणि लक्ष्मण यांना सहाय्य करायचं सीतेला शोधण्यामध्ये. आणि सुग्रीव पण एक विनंती करतात की मला पण माझं राज्य परत मिळवण्यासाठी तुम्ही सहाय्य कराल, ज्यामध्ये आत्ता माझा मोठा भाऊ हा बाली जो आहे तो पूर्ण किष्किंधावरती राज्य करतोय, जिथे काही वर्षापूर्वी मी राज्य करत होतो, परंतु आता मला त्यांनी तिथून हद्दपार केलेलं आहे आणि आता माझी इच्छा आहे की तुम्ही मला माझं राज्य परत मिळवण्यामध्ये मला मदत करावी. तर अशा दोघंही आपापल्या मदतीचे आश्वासन देतात आणि कटिबद्ध होतात मैत्रीच्या या नात्यामध्ये. आणि असा सुंदर तिथे एक अग्नी प्रविष्ट करून ते त्याची प्रदक्षिणा घालतात आणि अग्नीला साक्षी देऊन या गोष्टीमध्ये ते वचनबद्ध होतात. आणि जेव्हा हे सर्व गोष्ट झाल्यानंतर ही पूर्ण
जेव्हा राम आणि लक्ष्मण पूर्ण घटना विस्तृतपणे वर्णन करतात की कसे आम्ही पंचवटीला आलो, पंचवटीला आल्यानंतर कशी शूर्पणखा आली, शूर्पणखा आल्यानंतर कसं खर आणि दूषणचा आम्ही त्यांचा पराभव केला, त्यांना मारलं, आणि त्यानंतर रावण आला आणि रावणाने कशी सीतेचं अपहरण केलंय, या सर्व गोष्टी सांगत असताना पुढे आम्ही शोध घेत घेत इथपर्यंत आलो आणि आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे असं सांगतात. तेव्हा सुग्रीवना एकदम आठवतं की सुग्रीव म्हणतात, मला माहिती आहे, कारण आम्ही जेव्हा या पर्वतावर बसलो होतो तेव्हा रावण त्याच्या विमानातनं सीतेचं अपहरण करत होते, आणि जेव्हा सीता इथनं वरनं जात होती तेव्हा सीता अत्यंत आक्रांतपणे रडत होती, मोठमोठ्याने ओरडत होती, मदतीसाठी धावा करत होती, परंतु त्या अतिशय शक्तिशाली रावणासमोर कोणी जायला तयार नव्हतं. आणि तेव्हा सीता मातेने काहीतरी वरतून खाली टाकलंय हे आम्ही पाहिलं, आणि मग ती जी टाकलेली जी छोटीशी कपड्यात गुंडाळलेले सगळं सामान होतं ते आम्ही सुरक्षितपणे ठेवून दिलेलं आहे. तर कदाचित आपल्याला खात्री करून घेता येईल की ती माता सीतेचंच आहे का. आणि मग ते त्यांच्या एका सहकार्याला आज्ञा देतात की ती आपण मध्ये ठेवलेली ती जी पोटली आहे ती घेऊन ये, आणि तो मध्ये जाऊन मग ती पोटली जेव्हा घेऊन येतो तेव्हा जेव्हा उघडतात ती पोटली, त्या पोटलीमध्ये पाहतात आणि अत्यंत प्रभू श्रीरामचंद्रांना खूप वेदना होतात, कारण त्या प्रत्येक दागिन्यामध्ये त्यांना सीतेचं स्वतः रूप दिसतं आणि त्यांची खात्री पटते की हीच, ह्या सर्व अलंकार जे आहेत ते सीता मातेचे आहेत. आणि ते सुग्रीवला तीच पोटली लक्ष्मणाकडे घेऊन जातात आणि लक्ष्मणाला विचारतात की याच्यामधलं तुला आठवतंय का, याच्यामधला कुठला अलंकार सीतेचा आहे, किंवा हे सगळं अलंकार मला तर वाटते सीतेचेच आहेत, तुला आठवतंय का. तेव्हा अत्यंत प्रामाणिकपणे लक्ष्मण सांगतात की मी कधीही सीता मातेच्या कुठल्याही अलंकाराकडे पाहिलेलं नाही आहे, मी तिला सदैव माझ्या मातृत्व भावाने पाहत होतो. परंतु जेव्हा मी रोज त्यांना त्यांच्या चरणाशी वंदन करायचो तेव्हा मात्र त्यांचे जे पायातले आहेत ते मी पाहिलेले आहेत, आणि ते जेव्हा दाखवतात की हे पायातले मी खात्रीशीर सांगू शकतो की हे पायातले हे सीतेचेच आहेत. याच्याबरोबर म्हणजे याचा अर्थच हा की जे वर्ण, ज्या अलंकार खाली टाकण्यात आले ते सीतेचेच आहेत आणि ते सीतेनेच टाकलेले आहेत, आणि याचा अर्थ सीता ही रावणाने पळवून नेली आहे आणि याच दिशेने म्हणजे या दक्षिण दिशेनेच ते गेलेले आहेत. तर अशा प्रकारे जेव्हा खात्री पटते, जेव्हा या सर्व अलंकाराशी अलंकार पाहून प्रभू श्रीरामचंद्रांना अत्यंत वाईट वाटतं, आणि त्यांना, कारण सीतेची सतत आठवण येत होती आत्तापर्यंत, आता तर जेव्हा सीतेचे अलंकार पाहत आहेत तेव्हा अजून त्या अलंकाराची अलंकार किंवा सीता आठवून त्यांना अतिशय दुःख होत आहे. तर अशा प्रकारे जेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांनी ती अलंकार पाहिले तेव्हा त्यांनी खात्री पटली आणि त्यांनी त्वरित सुग्रीवाला सांगितलं की मला सहाय्य हवंय आणि माझ्याकडनं तुम्हाला काय हवंय ते तुम्ही सांगावं. तर अशा प्रकारे सुग्रीव पण म्हणाला की मला जर पुढे आपल्याला काही योजना बनवायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा या किष्किंध राज्यामधल्या सर्व प्रजेचं, सर्व सैनिकांचं आपल्याला सहाय्य मिळवावं लागेल, आणि जेव्हा आपल्याला या सर्व सैनिकांचं सहाय्य मिळवायचं असेल तेव्हा याच्यावरती आपल्याला पहिले विजय प्राप्त करावा लागेल. जेव्हा आपण विजय प्राप्त करू तेव्हा ही सर्व वानर सेना, सर्व लोक आपल्या सहाय्यासाठी येऊ शकतील. परंतु याच्यासाठी एक अडचण अशी आहे की किष्किंधामध्ये राज्य आहे ते माझा मोठा भाऊ बाली याचं राज्य आहे, आणि तो अत्यंत अहंकारी, अत्यंत त्याच्या शक्तीला अत्यंत शक्तिशाली असून त्याला एवढा त्याच्या शक्तीचा गर्व आहे, आणि तो आपल्याला या गोष्टीमध्ये मदत तर करणारच नाही, परंतु त्याच्याकडनं हे राज्य जेव्हा आपल्याकडे मिळेल तेव्हाच आपण पुढची योजना करू शकतो. तेव्हा प्रभू श्रीरामचंद्र त्यांना विचारतात की मग प्रभू श्रीरामचंद्र त्यांना विचारतात ही घटना घडली कशी, तुम्ही इथं कसे काय आले, तुम्ही जर म्हणताय तुम्ही आधी पूर्वी राजा होते, काही वर्ष राज्य केलं, मग तुम्ही इकडे कसे काय आले. तर ती पूर्ण
घटना आम्हाला सांगावी, कथा आम्हाला सांगावी, अशी राम विनंती करतात सुग्रीवांना. आणि मग सुग्रीव पहिले सांगतात की मी आणि बाली दोघं भाऊ आहोत. बाली हा माझा मोठा भाऊ आहे आणि बाली जेव्हा किष्किंधावर राज्य करायचा तेव्हा अत्यंत मी त्याचा दास बनून त्याची सेवा करायचो. मी पण आनंदात होतो, बाली पण आनंदात होता आणि अत्यंत चांगलं असं आमचं सर्व काही राज्य चालू होतं. परंतु बालीला वारंवार त्याच्या शक्तीचा, त्याच्या त्याच्या अहंकार एवढा होता त्याच्या शक्तीचा की त्याला वारंवार अशा गोष्टी किंवा अशा गोष्टी परावृत्त करायच्या. उदाहरणार्थ त्याला भोग भोगण्याची एवढी इच्छा त्याची प्रबळ होती की त्या इच्छेमुळे तो कधी चांगलं वाईट या गोष्टीचा विचार करायचा नाही. आणि अनेक प्रकारच्या लोकांना तो मग ते राक्षस असो, मग चांगले राजे असो, काही वेळेस त्याच्याकडनं काही चुकीच्या गोष्टी पण व्हायच्या, तरी पण हे जे किष्किंधा राज्यावरती एक हाती सत्ता या बालीची होती आणि मी त्याचा लहान भाऊ या नात्याने त्याची पूर्णपणे मनोभावे सेवा करत होतो. आणि एकदा काय झालं की एकदा आमच्या राज्यावरती एक दुदुंबी नावाच्या राक्षसाने आक्रमण केलं. त्या राक्षसाचं आक्रमण करण्याचा हेतू पण एका स्त्रीच्या विषयी होता आणि त्या स्त्रीसाठी त्या दोघांनी वैर घेतलं होतं आणि त्या स्त्रीसाठी म्हणून या दुदुंबी राक्षसाने आमच्या किष्किंधावरती आक्रमण केलं. आणि आक्रमण केलं असताना जेव्हा हा दुदुंबी हा अत्यंत महाभयंकर असा राक्षस होता आणि जेव्हा तो असा महाभयंकर राक्षस आमच्यावरती आक्रमण करून आला तेव्हा आम्ही अनेक प्रकारे समजून सांगितलं की बालीला की तुम्ही याच्यावरती परत आक्रमण करायची गरज नाही. तो फक्त जोरजोरात ओरडतोय, आव्हान देतोय आणि थोड्या वेळाने तो निघून जाईल. परंतु बालीचा क्रोध जागृत झाला आणि त्यांनी पण त्या दुदुंबीवर आक्रमण करायचं ठरवलं आणि तो त्याच्या मागे पळाला. तर अशा प्रकारे तो त्याच्या राक्षसाच्या मागे आणि बाली स्वतःची शक्ती प्रदर्शित करण्यासाठी जेव्हा चालून गेला तेव्हा बाली आणि दुदुंबी यामध्ये अत्यंत घनघोर असं युद्ध झालं. आणि कारण बाली खरंच शक्तिशाली आहे. बालीची शक्ती ही रावणाने पण चाखून पाहिलेली आहे. त्यामुळे बाली एवढा शक्तिवान आम्ही तरी आत्तापर्यंत गृहस्थ पाहिलेला नाही आहे कोणी. आणि असा हा बाली जेव्हा त्या राक्षसाला पूर्णपणे पराभव करतोय असं दिसत असताना त्या दुदुंबीने तिथून पळ काढला. आणि जेव्हा तो पळून गेला तेव्हा बाली मात्र त्याला काही सोडायला तयार नव्हता आणि तो त्याच्या मागेच तसाच पळत गेला. याचा थोडक्यात असं होतं की बाली त्या राक्षसाच्या मागे आणि मी बालीच्या मागे की जाऊ दे, त्याला सोडून दे, आता तो हारलाय, त्याचा पराभव झालाय, तो पळून चाललाय. असं असताना देखील बाली त्याच्या मागे पळतोय, मी त्याला समजवण्यास त्याच्या मागे पळतोय. आणि पुढे गेल्यानंतर बघितलं की तो घाबरून एका गुहेमध्ये जाऊन बसला, जो दुदुंबी होता तो. आणि मग त्या गुहेजवळ आम्ही गेलो असताना बाली मला म्हणाला की आतमध्ये दुदुंबी लपून बसलेला आहे, मी जाऊन त्याला ठार मारतो, तोपर्यंत तू इथेच पहारा दे. अशी मला आज्ञा देऊन बाली आतमध्ये त्या गुहेमध्ये प्रविष्ट झाला. आणि जेव्हा आतमध्ये झाल्यानंतर मी जवळपास अनेक दिवस वाट पाहत होतो बाहेर त्या दाराच्या, परंतु ना बाली बाहेर यायची चिन्हे दिसेनात, ना तो दुदुंबी बाहेर यायची चिन्हे दिसेनात. परंतु अत्यंत मोठमोठ्या वेदनादायक अशा आवाजाने त्या गुहेमधनं आवाज येत आहेत. असा माझ्यावरती जेव्हा माझ्या कानावरती असे आवाज आले तेव्हा माझ्या लक्षात आलं की आतमध्ये युद्धही चालू आहे आणि कुणीतरी मेलं असावं असं मला संशय आला. आणि थोड्याच वेळात तिथनं रक्ताचे पाट बाहेर येताना मला दिसले. याचा अर्थ कोणीतरी मेलं आहे. परंतु मला संशय असा आला की आतमध्ये मोठमोठे राक्षस असणार आहेत आणि त्यांनी बालीला मारलं असणार आहे. तरी पण मी अनेक दिवस वाट पाहत होतो आणि अनेक दिवस वाट पाहून शेवटी मी तिथून निर्णय घेतला की बहुतेक आपला भाऊ बाली हा त्याचा मृत्यू झाला आहे. आणि मग बाहेर कोणी येत नाहीये हे पाहून मी एक मोठा पर्वत उचलला आणि त्या गुहेच्या दाराजवळ लावला. जेव्हा गुहेच्या दाराजवळ तो पर्वत लावला
आणि मग बऱ्याच वेळ वाट पाहून मी किष्किंधा नगरीत परत आलो. आणि मला तेव्हा लक्षात आलं की हा जो बाली आहे त्याचा निश्चितपणे मृत्यू झाला असेल. आणि मी ही घटना सर्व किष्किंधावासियांना सांगितली. तेव्हा किष्किंधावासियांनी मला सांगितलं की जर बालीचा मृत्यू झाला असेल तर आपल्या किष्किंधा नगरीसाठी किंवा आपल्या किष्किंधा राज्यासाठी एक राजा असणं अत्यंत आवश्यक आहे आणि तुम्ही हा राज्यपद सांभाळावं आणि राज्यकारभार करावा अशी सर्वांनी विनंती केल्यावरती मी मान्य केलं आणि मी त्या किष्किंधा नगरीचा किंवा किष्किंधा राज्याचा राजा झालो आणि अत्यंत सुखाने तो राज्यकारभार करू लागलो. परंतु काही दिवसांनी असं झालं की काही दिवसांनी बाली तिथे अचानकपणे प्रगट झाला आणि बाली अचानक प्रगट झाल्यानंतर त्यांनी माझ्यावरती दोष ठेवायला चालू केले की तू मला त्या गुहेमध्ये दार बंद केलं आणि मला मरणासाठी सोडून आलास. आणि एवढा क्रोधित होता बाली, मी त्याला अनेक ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करत होतो की मी हे काही मुद्दामून केलेलं नाही आहे किंवा यामध्ये माझा काहीच दोष नाही आहे, कारण मी अनेक दिवस तुझी वाट पाहिली, तू काही बाहेर आला नाहीस, म्हणून मी हे दार लावलं आणि शेवटी तिथून निघून आलो. परंतु बालीचा क्रोध एवढा वरच्या स्तरावर गेला होता की तो कुठलीही गोष्ट ऐकून घ्यायला तयार नव्हता. आणि मग तो आणि सुग्रीव म्हणत होता की मी काही हरकत नाही, तुम्ही परत आलात तर तुम्ही तुमचं राज्यकारभार स्वीकारावं, मी तुमचा दास म्हणून राहायला परत तयार आहे. परंतु वाली काही ऐकायला तयार नव्हता, कारण त्याला वाटत होतं की याने कपटाने आपल्याला, छळाने आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आत्ताच्या आत्ता तू हे किष्किंधा सोडून जावं अशी आज्ञा दिली आणि त्याचबरोबर नुसतं एकट्यानेच जावं आणि तुझी पत्नी माझ्याजवळच राहील, त्यामुळे तुला एकट्यालाच किष्किंधा सोडून जाण्यासाठी जेव्हा बालीनी भाग पाडलं तेव्हा सुग्रीव तिथून अत्यंत दुःखाने निघून गेला होता. तर अशा प्रकारे बालीनी एकानंतर एक असे पापकर्म करण्यास सुरुवात केली. पहिले तर सुग्रीवाची जी पत्नी आहे तिला स्वतःकडेच ठेवून घेतली. याचा अर्थ आपल्या लहान भावाची पत्नी जेव्हा एखादा व्यक्ती आपली राणी म्हणून ठेवतोय तेव्हा तो एक फार मोठा अधर्म किंवा फार मोठा पाप आहे असं आपण समजू शकतो. तर अशा प्रकारे सुग्रीव अनेक वेळा विनंती करूनही बाली ऐकत नव्हता आणि त्याला राज्याच्या बाहेर घालवून दिलं. आणि त्याचबरोबर मग जेव्हा सुग्रीव कुठेतरी जायचं, कुठेतरी लपायचं म्हणून अनेक ठिकाणी गेला, परंतु प्रत्येक ठिकाणी बाली त्याला त्रासच देत होता. बाली अनेक वेळेस त्याला मारायचा तिथून आणि हुसकावून लावायचा. कुठेही गेलं तरी त्याला तेच होत होतं. परंतु त्याला एके दिवशी असं कळलं की हे जे पंपा सरोवर आहे, जिथे मातंग मुनींचा आश्रम आहे, त्या भागामध्ये मात्र बाली येऊ शकत नाही. आणि हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्याला ती पूर्ण पहिली घटना पण लक्षात आली की एका राक्षसाचा वध केल्यामुळे आणि त्या राक्षसाला बालीने दूर फेकून देताना तो राक्षसाचं जे रक्त होतं ते रक्त त्या मातंग मुनींच्या आश्रमात पडलं आणि मातंग मुनींनी शाप दिला होता की ज्या मनुष्याने हे कार्य केलं असेल तो मनुष्य या भागात जर आला तर त्याचा मृत्यू अटळ आहे, तो जळून इथे खाक होईल. अशा प्रकारचा क्रोधित होऊन मातंग मुनींनी हा शाप दिला होता आणि हे वालीला माहिती होतं. आणि मग जेव्हा सुग्रीवाला कळलं की हेच जे स्थान आहे मातंग मुनीचं, जे ऋषीमुख पर्वत आहे, हे स्थान त्याच्यासाठी सुरक्षित आहे. आणि मग ते सुग्रीव श्रीरामांना सांगतात की या सर्व ठिकाणी मी जाऊन थकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इथे राहणं सुरक्षित आहे आणि मी तेव्हापासून इथे येऊन राहायला सुरुवात केली. परंतु तरीही वाली मला अजूनही इथे त्रास देतो. कसा त्रास देतो? तो सुग्रीव सांगतात की वाली एवढा शक्तिशाली आहे की वाली 4 वेळेस संध्यावंदन करतो आणि 4 वेळेस वेगवेगळ्या 3 वेळेस संध्यावंदन करतो आणि तिन्ही वेळेस संध्यावंदन करताना तो चारही भागाला म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चारही भागाला जिथे जिथे समुद्र आहे तिथे तिथे जाऊन तो संध्यावंदन करतो. आणि जेव्हा जेव्हा या पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असेल तर तो जाता जाता मला इथे कारण इथे त्याला थांबता येत नाही किंवा इथे या भागामध्ये त्याला पाऊल ठेवता येत नाही, तो फक्त जाताना मी कुठं जिथे असेल तिथे मला डोक्यावरती किंवा
पाठीवरती मुक्का मारून पळून जातो. तर इतका वाली मला त्रास देतो. थोडक्यात सुग्रीवला हे सांगायचं होतं की अजूनही वालीचं भय मला कसं सतवतंय हे सुग्रीव त्यांना रामाना सांगतो. आणि मग एकदा काय झालं की आत्तापर्यंत तो सतवायचा, आणि एकदा काय झालं की मी जेव्हा हनुमानजींना सांगितलं की अजूनही मला वाली त्रास देतोय, जाता येता इथून मला जाऊन लात तरी मारतोय, बुक्की तरी मारतोय, तेव्हा हनुमानजी म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका, मी या गोष्टीचा बंदोबस्त करेल. आणि कसे हनुमानजी त्या वालीपेक्षाही शक्तिशाली होते ह्याचं एक उदाहरण सांगितलेलं या घटनेवरनं, की जेव्हा बाली एकदा असाच पाय मारण्यासाठी तिथे आला, सुग्रीवाला लाथ मारण्यासाठी आला, तेव्हा हनुमानजींनी पटकन, कारण त्याची इतकी स्पीड होती की दिसायच्या आत तो गायब व्हायचा, आणि हनुमानजीची नजर एवढी तीक्ष्ण होती की त्यांनी पाहिलं की बाली येतोय तिथे, तेव्हा त्यांनी पटकन त्याचा पाय धरला आणि ते पाय ओढत ओढत ते त्या मातंग ऋषींच्या ज्या भागामध्ये, कारण त्याला जो शाप होता की तिथं जर पाय ठेवला त्यांनी तर तो जळून खाक होईल, आणि मग हनुमानजी त्याचा पाय ओढत ओढत तिकडे नेत होते. तेव्हा बाली खूप घाबरला आणि मग त्यांनी हनुमानजींना विनंती केली की तुम्ही मला इथे नेऊ नका. हनुमानजी म्हणाले ठीक आहे, मी नेत नाही तुला, परंतु एक अट, तू यानंतर या भागात आला नाहीस पाहिजे. आणि त्यानंतर हनुमानजीला बालींनी वचन दिलं आणि मग कधीही तो इथे आले नाही. तर अशा प्रकारे अजूनही बालीचा भयाचा प्रभाव माझ्यावरती आहे. आणि जर तुम्ही बालीला मारलं आणि मला राज्य परत दिलं तर आपण सर्व वानर, सर्व सैनिक यांना एकत्र करू आणि या सीता मातेच्या शोधासाठी आपण पुढे जाऊ शकतो, असं वचन जेव्हा दिलं तेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांनी ती अट मान्य केली आणि त्यांना सांगितलं की ठीक आहे, मी तुला सहाय्य करण्यासाठी तयार आहे, आणि आपण उद्याच्या उद्या आपण बालीला मारण्यासाठी योजना आखूयात आणि उद्या आपण जाऊन बालीचा वध करणार आहोत, अशी घोषणा प्रभू श्रीरामचंद्रांनी केलेली आहे. आणि परंतु सुग्रीवाला अजूनही मनात थोडासा संशय आहे. सुग्रीव विचार करतोय की आपण म्हणतोय, परंतु बालीची शक्ती आपल्याला माहिती आहे, आणि जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र म्हणतायत की हे त्याला ठार मारतील, परंतु कशावरून आपण विश्वास ठेवू शकतो? तर थोडासा संशय सुग्रीवाच्या मनात आहे आणि तो व्यक्त पण करतो. तो म्हणतो की ठीक आहे, तुम्ही माराल असं म्हणताय, परंतु मला थोडासा संशय वाटतोय, कारण बालीची शक्ती मला माहिती आहे आणि तुमची शक्ती मला माहिती नाही आहे, तर तुम्ही तुमच्या शक्तीचं प्रदर्शन करावं. तर तेव्हा तेच श्रीराम म्हणतात ठीक आहे, तूच सांग तुला कसं पाहिजे, कशा प्रकारचं शक्तीचं तुला प्रदर्शन करून पाहिजे. तर तेव्हा ते सांगतात की तर ते सांगतात की इथे जे झाडं आहेत तर त्याच्यामध्ये वाली एका बाणाने आर पार अशा बाणांचा वर्षाव करायचा, किंवा एका बाणाने या झाडाला पूर्ण आरपार करून दाखवायचा. तर लक्ष्मण पहिल्यांदा तर हसतात, म्हणतात ठीक आहे, तुला परीक्षाच पाहिजे तर पाहू शकतोस. तरी पण ते विनंती करतात प्रभू श्रीरामचंद्रांना की ह्या शक्तीचं प्रदर्शन तुम्ही करावं अशी माझी विनंती आहे. तेव्हा प्रभू श्रीरामचंद्र एक बाण काढतात आणि जेव्हा तो बाण मारतात तेव्हा तिथे 7 झाडं असतात आणि तो बाण पूर्ण 7ही झाडांचा छेद करत करत पूर्ण म्हणजे तिन्ही लोकांना प्रदक्षिणा घालून नरकामध्ये, म्हणजे खालच्या पाताळ लोकांमध्ये फिरून तो काही वेळाने परत आपल्या भात्यात येऊन बसलेला जेव्हा हा सुग्रीव पाहतो, तेव्हा त्याची खात्री पटते की आपण ज्यांच्याशी मैत्री केली आहे किंवा आपण ज्यांना विनंती करतोय ते या बालीचा निश्चितपणे वध करू शकतात. परंतु एक बालीची अजून एक शक्ती आहे, तर ती शक्ती मी तुम्हाला सांगतो की बालीसमोर जो योद्धा उभा राहतो, तर बालीला इंद्रदेवाचा मुलगा आहे बाली, तर बालीला इंद्रदेवांनी स्वतः वरदान दिलेलं आहे की तुझ्याकडे अशी शक्ती येईल की जेव्हा एखादा समोरचा योद्धा तुझ्यासमोर
उभा राहील युद्ध करताना, तेव्हा त्या समोरच्या युद्धाच्या शक्तीचा अर्धा भाग तुझ्याकडे येईल, असं एक वरदान इंद्राने या बालीला दिलेलं आहे. आणि जर तुम्ही स्वतः उभा राहिलात आणि समोर त्याच्याशी युद्ध करण्याचा प्रयत्न केला तर तुमची अर्धी शक्ती त्याला जाईल. आणि हा वर जेव्हा सांगतात तेव्हा विनंती करतात की तुम्ही त्यांना आडून म्हणजे पाठीमागून त्याच्यावरती वार करावा आणि त्याला बाण मारावा. तर अशा प्रकारे मग प्रभू श्रीरामचंद्र विचार करतात आणि ती पण अट करतात. म्हणतात ठीक आहे, उद्या त्याला आव्हान दे, आपण उद्या जाऊ आणि मी झाडाच्या मागे लपेल आणि मी त्याला बाणाने त्याचा वेध घेईल आणि त्याचा वध करेल. अशा प्रकारचं वचन प्रभू श्रीरामचंद्र देतात. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ठरल्याप्रमाणे जेव्हा वालीच्या राज्यामध्ये सुग्रीव जातो आणि सुग्रीव जोरजोराने आव्हान द्यायला सुरुवात करतात. बालीला जोरजोरात आव्हान देतात आणि म्हणतात मी युद्धासाठी आलो आहे, असं ललकारतात मोठमोठ्या आवाजाने. आणि निश्चितपणे बालीला आवाज तर ओळखू येतोच आणि त्या रागाने त्वेषाने उठतो आणि म्हणतो की आज सुग्रीवाला तर मी आज मारूनच टाकतो. परत परत हा येतो आणि माझ्या हातून मार खातो आणि पळून जातो. आज तर याला निश्चितपणे मी मारणार आहे. परंतु त्याची जी बालीची पत्नी आहे तारा, तर ती तारा विचार करते की अचानकपणे कसा काय आज सुग्रीव आलाय. कारण सुग्रीव एवढा भीतो बालीला, निश्चितपणे याच्यामध्ये कोणीतरी त्याला सहाय्य करते किंवा कोणीतरी अशी शक्ती त्याला प्रदान करते जेणेकरून हा आव्हान देतोय. त्यांना वाटतं की निश्चितपणे काहीतरी याच्यामध्ये काहीतरी मोठी योजना आहे, कारण असा सुग्रीव कधीही आव्हान देऊ शकणार नाही. आणि जेव्हा तारा बालीला विनंती करते की याच्यामध्ये मला काहीतरी कट दिसतोय, तुम्ही जाऊ नका, नाहीतर अनेक प्रकारचं संकट आपण आपल्यावर ओढवून घेऊ. तर ते म्हणतात की बाली मात्र क्रोधाने, अहंकाराने, एवढा त्वेषाने उठतो आणि जातो आणि म्हणतो नाही, आज तर मी सुग्रीवाला संपूर्णच येणार. आणि जेव्हा दोघंही एकमेकांसमोर मग बाहेर येतो वाली, आणि जेव्हा दोघंही एकमेकांसमोर येतात तेव्हा दोघंही एकमेकांच्या अंगावरती तुटून पडतात. तसा काही सुग्रीवही काही कमी शक्तिशाली नाही आहे, शेवटी भाऊच आहे, अत्यंत महान असा शक्तिशाली योद्धा आहे. आणि दोघांचं घनघोर युद्ध चालू होतं. दोघे एकमेकाला खूप मारतायत. त्यांच्याकडे ज्या गदा आहेत त्यांनी दोन अत्यंत मोठे शूरवीर युद्ध करतायत. परंतु सुग्रीव वाट पाहतोय ती प्रभू श्रीरामचंद्रांचा बाण कधी एकदा बालीचा वेध घेईल आणि त्याला मारेल. कारण आपल्याला माहिती की ती शक्ती जी क्षीण होत चालली आता सुग्रीवाची, त्याला माहिती की आपली शक्ती हळूहळू क्षीण होत जाणार. आणि जेव्हा आपली शक्ती क्षीण होत जाईल तेव्हा आपला पराभव निश्चित आहे आणि बाली आपल्याला मात्र काही सोडणार नाही आहे. असा विचार करत असतानाच वाट पाहतायत, इकडे बघतायत तिकडे बघतायत, पण प्रभू श्रीरामचंद्रांचा काही बाण येतच नाही आहे. आणि मग शेवटी ठरवतो सुग्रीव आणि तिथून पळ काढतात आणि तिथून पळून जातात आणि आपल्या परत ऋषीमुख पर्वतावर येऊन थांबतात. आणि जेव्हा ते तिथून पळून गेल्यानंतर राम, लक्ष्मण, हनुमानजी परत त्यांच्या इथे येतात आणि विचारतात. आणि मग तेव्हा सुग्रीवाला राग येतो, म्हणतो की तुम्ही असं का केलं, मला तिथे पाठवलं आणि तुम्ही आले नाही, तिथे बाण नाही मारला, आम्ही वाट पाहत होतो, किती मार खात होतो मी. तेव्हा प्रभू श्री रामचंद्र म्हणतात की अरे तुम्ही दोघं इतके सारखे दिसता, मला तुमच्यामध्ये कोण सुग्रीव आहे आणि कोण बाली आहे हेच समजत नव्हतं. मी जर एखाद्याला मान मारला असता आणि चुकून जर तुला लागला असता तर तुझा मृत्यू झाला असता, म्हणून मी तो बाण चालवला नाही. असं जेव्हा सांगतात तेव्हा सुग्रीवाला वाटतं बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. मग काय करायचं, तेव्हा सांगतात की एक हार घेतात आणि तो सुग्रीवाच्या गळ्यात टाकतात आणि म्हणतात की आता परत आव्हान दे, ज्याच्या गळ्यात हार आहे त्याला सोडून मी मारेल, तो बाली असेल. असं म्हणून जेव्हा सांगतात तेव्हा सुग्रीवाला आनंद होतो. आणि तेव्हा तो विचार करतो की हे पण बरोबर आहे. आणि खरं तर आपण आत्ता थोड्या वेळापूर्वी चर्चा केल्याप्रमाणे सुग्रीवाने हा मार कशासाठी खाल्ला, तर केवळ गुरूंचा अपमान त्याच्याकडनं झाला होता म्हणून. कारण म्हणजे लक्ष्मण जी आहेत ते आद्य गुरु आहेत, शेषनाग जे आहेत ते अनंत शेष जे आहेत ते आद्य गुरु आहेत, तर त्यांचा अपमान झाल्यामुळे त्याला एवढा मार खावा लागला. तर अशा प्रकारे जेव्हा
सुग्रीवाच्या गळ्यात हार टाकतात आणि परत सुग्रीव आव्हान देतो. तेव्हा परत बाली अत्यंत क्रोधाने परत बाहेर येतो आणि त्याचं दोघांचं परत युद्ध चालू होतं. आणि मग प्रभू श्री रामचंद्र बघतात आणि जेव्हा बाली दिसतो तेव्हा त्याच्यावरती बाण सोडतात. आणि मग जो बाली आहे तो जेव्हा बाण लागतो भगवंतांचा तेव्हा अत्यंत वेदनेने तो खाली कोसळतो. आणि मग जेव्हा वेदनेने कोसळतो तेव्हा सर्वजण त्याच्या जवळ जातात. आणि जेव्हा जवळ जातात तेव्हा बालीच्या लक्षात येतं की हा बाण श्रीरामांनी मारलेला आहे आणि त्याला श्रीरामांची ख्याती माहिती असते. तो तेव्हाच उद्गार काढतो आणि म्हणतो की मला माहिती आहे तुम्ही कोण आहात. तुम्ही दशरथ पुत्र प्रभू श्री रामचंद्र आहात आणि तुम्ही अत्यंत महान असे योद्धे आहात, क्षत्रिय आहात. परंतु मला असा खेद वाटतोय की तुम्ही एक एवढे क्षत्रिय असतानाही तुम्ही असं अधर्म कसं काय करू शकता. तुम्ही पाठीमागून बाण कसा मारू शकता. हे क्षत्रियाचं लक्षण नाही आहे. तेव्हा अनेक प्रकारचे आरोप किंवा अनेक प्रकारचे दोष तो त्यांच्यावरती ठेवतो रामावरती. श्रीराम सर्व गोष्टी शांतपणे ऐकून घेतात पहिल्यांदा. आणि मग वाली जेव्हा म्हणतो की तुम्ही मला या गोष्टींचा उलगडा करून दिला पाहिजे की शास्त्राप्रमाणे असेल किंवा प्रत्येक धर्माच्या कारणाने आहे ते मला समजून सांगा की तुम्ही जे गोष्ट केली ती योग्य आहे, नाही तर स्वीकार करा की तुम्ही अयोग्य गोष्ट केली आहे. तर अशा प्रकारे जेव्हा बाली बोलतो तेव्हा पहिले तर ऐकून घेतात आणि मग पूर्ण भगवंत त्यांना समजून सांगतात की पहिले तर तू धर्म पाळला नाहीस, तू अधर्मी आहेस. त्यामुळे अधर्मी लोकांना दंड देणं हे एका राजाचं कर्तव्य आहे. तर राजा कसा, तर प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात या पूर्ण सृष्टीवरती दशरथ महाराजांचं म्हणजे दशरथ महाराज हे चक्रवर्ती सम्राट आहेत आणि चक्रवर्ती सम्राटांचा मी मुलगा किंवा भरत जो आहे आत्ता जो राज्य करतोय हा पण चक्रवर्ती सम्राट आहे. आणि चक्रवर्ती सम्राट असल्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये असणाऱ्या ज्या पापमय गोष्टी आहेत किंवा अधर्म गोष्टी आहेत त्या गोष्टींना थांबवणे आणि त्यांना दंडित करणे हा एका राजाचं कर्तव्य आहे. ही पहिली गोष्ट, म्हणून तुला मी मारलेलं आहे. दुसरी गोष्ट, तू जो आहे तो आणि कशाही प्रकारे मारू शकतो, कारण एका अधर्मीला दंड देणं हे एका राजाचं कर्तव्य आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू मनुष्य नसून तू एक वानर आहेस. त्यामुळे वानर म्हणजे नर आहे का नाही याच्यावरती संशय आहे. थोडक्यात तो पूर्णपणे नर नाही आहे. तर अशा प्रकारच्या थोडक्यात तू पशुला एखादा शिकारी किंवा क्षत्रिय जेव्हा मारतो तेव्हा कुठल्याही बाजूने त्याच्यावरती वार करू शकतो. तर या नियमाप्रमाणे मी तुला मागूनही मारू शकतो. आणि जेव्हा तू या सुग्रीवाची म्हणजे स्वतःच्या भावाची पत्नी राणी म्हणून तिचा उपभोग घेतोयस, ही सर्वात मोठी पापमय किंवा अधर्माची गोष्ट आहे आणि या अधर्मामुळे मी तुला दंडित करू शकतो. तर अशा प्रकारचं जेव्हा वचन प्रभू श्री रामचंद्र मांडतात तेव्हा बालीच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि बाली मान्य करतो की माझ्या हातनं फार मोठी चूक झाली, माझ्या हातानं खूप मोठं पाप झालं. तर या पूर्ण ज्या गोष्टींचा जर आपण विचार केला, सारासार विचार केला, तर आपल्या लक्षात येईल की एका छोट्या गैरसमजामुळे एका अत्यंत जे बंधुप्रेम होतं, दोघांचं बंधुप्रेम, अनेक वर्ष त्यांनी चांगलं राज्य केलं, अनेक वर्ष ते अत्यंत सुखाने राहत होते. परंतु केवळ एका गैरसमजामुळे आणि जो सुग्रीव सांगतोय त्याच्यावरती विश्वास न ठेवल्यामुळे आणि आपल्याच भावाच्या गोष्टींवरती अधिकार मिळवल्यामुळे या सर्व गोष्टी घडल्या आणि या गोष्टींचं रूपांतर हे मोठ्या पापमय कृत्यात झालेलं आहे. आणि जेव्हा या सर्व गोष्टींचं भगवंत जेव्हा समजून सांगतात तेव्हा बालीच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तो मान्य करतो की माझ्या हातनं फार मोठं पाप घडलेलं आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा मग प्रभू श्री रामचंद्रांना विनंती करतात की तुम्ही माझा जो मुलगा आहे, आता तर माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे, परंतु माझी अशी इच्छा आहे की माझा जो मुलगा आहे
त्याला तुम्ही आपल्या मुलाप्रमाणे, एका पुत्राप्रमाणे वागवावं. जरी सुग्रीवाने राज्य केलं तरी सुग्रीवाने त्याला कधीही अंतर देऊ नये, अशा प्रकारचं वचन हे घेतात. आणि एक विनंती करतात की मला तुमच्या मांडीवरती माझं डोकं आहे, मस्तक आहे, ते ठेवायचं आहे आणि माझा प्राण हा सोडायचा आहे. तेव्हा प्रभू श्रीरामचंद्र त्याची इच्छा पूर्ण करतात आणि बाली हा प्राण सोडतो आणि हा बाली तिथं आपले प्राण सोडतो. तर बालीची जी पत्नी असते तारा, तर ती बालीची पत्नी तारा ही तेव्हा तिला कळतं की अशा अशा प्रकारची घटना घडलेली आहे. ती पण अत्यंत दुःखी होते. खरं तर ज्या महान पतिव्रता स्त्री आहेत, त्या महान पतिव्रता स्त्रींमध्ये एक तारा हिचं पण नाव जोडलं गेलेलं आहे. तर अशा या जेव्हा ताराला कळतं की अशा प्रकारचा आपल्या पतीचं निधन किंवा वध झालेला आहे, तेव्हा ती पळत पळत येते आणि ती जेव्हा ती पण खूप दुःखात असते, खूप प्रेम असतं तिचं आणि ती पण तिथे या गोष्टींचं अज्ञान असल्यामुळे ती पण अनेक गोष्टी प्रभू श्रीरामचंद्रांना बोलते. ती म्हणते की खरंच तुम्ही क्षत्रिय आहात का, हा माझा संशय आहे. दुसरा म्हणजे मला माहिती नाही, माझ्या पतीला तुम्ही परत जिवंत केलं पाहिजे. प्रभू श्रीरामचंद्र पण तिचे आरोप ऐकून घेतात आणि मग तिला उपदेश देतात. तो पण उपदेश खूप सुंदर आहे, ज्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्र सांगतात की ती म्हणते की माझ्या पतीला परत आणून द्या. तेव्हा प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात, पती तर मी तुझा काही घेऊन गेलेलोच नाही आहे, तुझ्या समोर तुझे पती पडलेले आहेत, तू तुझा पती घेऊन जाऊ शकतेस, कारण देह समोर आहे. आणि मग ती म्हणते नाही, देह नाही, पण याच्यामध्ये असणारा प्राण. तर ते म्हणतात प्राण म्हणजे आत्मा हा शाश्वत आहे, आत्मा तर कधीच मरत नाही. तर अशा प्रकारे अनेक प्रकारचा उपदेश हे देतात. आणि जेव्हा या ज्या कर्माचा सिद्धांत तिला समजून सांगतात की ज्या कर्म तुझ्या पतीने केले त्या कर्माची तर शिक्षा त्याला मिळायलाच हवी होती आणि ती आज ना उद्या मिळणार होती, ती आज मिळालेली आहे आणि त्यांचं योग्य असं मार्गक्रमण झालेलं आहे. त्यामुळे तू शोक करणं बरोबर नाही आहे. आणि त्यांनी पुढे सांगितलेलं आहे की अंगद आणि तुझी सुरक्षा करणं हे सुग्रीवाचं कर्तव्य आहे आणि सुग्रीव ते करण्यासाठी मान्य आहे. त्यामुळे तू आता सुग्रीवाला पुढच्या या त्याच्या प्रवासासाठी सहाय्य करायला पाहिजे. असा उपदेश जेव्हा श्रीरामचंद्र देतात तेव्हा ताराचे पण डोळे उघडतात आणि तिला पण हे ज्ञान मिळतं आणि ती या पुढच्या सहाय्यासाठी तयार होते. तर अशा प्रकारे जेव्हा बालीचा मृत्यू होतो तेव्हा वचनाप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्र हा त्या सुग्रीवाचा राज्याभिषेक करतात आणि राज्याभिषेक करून या किष्किंधा नगरीचा किंवा किष्किंधा राज्याचा सुग्रीवाला राजा करतात. आणि जेव्हा राजा केल्यानंतर सांगतात की आता पुढच्या कार्यासाठी आपल्याला जायचं आहे, तेव्हा सुग्रीव सर्व वानरांना सर्वांना एकत्र येण्याची विनंती करतात आणि सांगतात की आपल्याला या सीतामातेच्या शोधासाठी पुढचं कार्य करायचं आहे. परंतु त्याच वेळेस होतं काय की त्याच वेळेस वर्षा ऋतूला सुरुवात होते, म्हणजे थोडक्यात पावसाळा सुरू होतो. आणि जेव्हा पावसाळा सुरू होतात तेव्हा प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात की आपण काही दिवस म्हणजे या 4 मास किंवा 4 महिन्यापर्यंत थांबलं पाहिजे, कारण घनघोर वर्षा असेल, कुठे कार्य करणं आपल्याला शक्य होणार नाही. तर आपण 4 महिने वाट पाहूया. तोपर्यंत जेव्हा पाऊस कमी होईल तेव्हा दुसऱ्याच दिवशी, ज्या दिवशी पाऊस पूर्णपणे थांबेल त्याच्या दुसऱ्याच दिवशी सर्वांनी जमायचं आहे आणि पुढच्या कार्याला आपल्याला निघायचं आहे. आणि माता लक्ष्मणाला सांगतात की तू या सर्व गोष्टींची काळजी घे. तेव्हा लक्ष्मण सांगतात की या जसा पावसाळा संपेल तेव्हा सर्वांनी एकत्र यायचंय आणि आपल्याला माता सीतेचा शोध घ्यायचा आहे. अशा प्रकारे ही पूर्ण योजना तयार होते. आणि मग म्हणतात की सुग्रीवाला आज्ञा देतात की तू अनेक दिवस झाले तू या राज्याचा कारभार किंवा या गोष्टी पाहिलेल्या नाही आहेस, तेव्हा तू त्या सर्व गोष्टींचं नियोजन लावावं, पूर्ण या राज्याचा कारभार तोपर्यंत सांभाळावा.
आणि 4 महिन्यानंतर तू येऊन पुढच्या आमच्या कार्यासाठी मदत करावी, असा आदेश प्रभू श्रीरामचंद्र तिथे सुग्रीवाला देतात. आणि सुग्रीव त्यांच्या राज्यामध्ये जाऊन पूर्ण राज्यकारभार सांभाळून पुढच्या योजना म्हणजे पूर्ण गोष्टी स्थिर स्थावर करण्यासाठी पुढे जातात. आणि प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात की तुम्ही सर्वजण तिकडे जा, तोपर्यंत या गुहेमध्ये जिथे ऋषीमुख पर्वतावर जी गुहा होती तिथेच मी आणि माझा भाऊ लक्ष्मण इथे वास्तव्य करू 4 महिने, आणि आम्ही तुमची वाट बघू. आमची विनंती आहे की जसा पाऊस थांबेल तसं तुम्हाला लवकरात लवकर यायचंय आणि पुढच्या योजनेमध्ये आमचा सहकार्य करायचंय, आणि त्याप्रमाणे आपली पुढची योजना असणार आहे, असं म्हणून प्रभू श्रीरामचंद्र त्यांना परवानगी देतात, सुग्रीवला आणि सर्व त्यांचं मंत्रिमंडळ हे राज्यकारभार सांभाळण्यासाठी त्या किष्किंधा नगरीमध्ये निघून जातं. आणि इकडे प्रभू श्रीराम आपल्या भाऊ लक्ष्मणाबरोबर त्या गुहेमध्ये या चातुर्मासाचं पालन, म्हणजे भगवंत हे पण दाखवत आहेत की चातुर्मास एखाद्या व्यक्तीसाठी किती महत्त्वाचा, किती या साधनेसाठी किती महत्त्वाचं आहे, हे या 4 महिन्यांमध्ये प्रभू श्रीरामचंद्र शिकवतायत आपल्याला. त्या चातुर्मासाचं पालन करून प्रभू श्रीरामचंद्र व्याकुळतेने सीतेची आठवण काढत हे एक एक दिवस कसे काढतात, आणि जेव्हा हे 4 महिने संपतात तेव्हा पुढे काय होतं हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर अशा प्रकारे किष्किंधा कांडाचा जो भाग आहे हा पहिला भाग, ज्यामध्ये सुग्रीवाला राजा केलेला आहे आणि सुग्रीवाने बालीचा वध करून या राज्यकारभार स्वीकारून 4 महिने प्रतीक्षा करतायत. आणि 4 महिन्यानंतर पुढच्या शोध कार्यासाठी प्रत्येकजण कशी काय मदत करतो, कशा प्रकारे माता सीतेला शोधण्यासाठी प्रत्येकजण काय काय कार्य करतो आणि कसं माता सीतेला शोधतात, हे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे? ठीक आहे, तर आपण आज इथेच थांबूयात. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद रामायण की जय. हरे कृष्ण.